दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उचलून नेले। सोनम वांगचुक यांची सरळ साधी मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। जर सरकारला राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांनी ते स्पष्टपणे सांगावे। एका समाजसेवेचे व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत उचलून नेणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। सरकारने आपल्या स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचे प्रतीक हे सोनम वांगचुक यांच्या उचलून नेण्याच्या घटनेने दर्शवले असल्याची प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे सनदशीर मार्गाने चालू आहे ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। फक्त सोनम वांगचुक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत। किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या, परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचुक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं हा प्रकार अतिशय दुर्दैवी। असंच आधीच्या काळात झालं होतं। मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचुक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय असं आम्हाला तरी वाटतं।